अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग सद्गुरु ज्ञानेश्वरासी। रामकृष्ण हरी। खूप छान माहिती आपल्याला सोनालीताईंनी दिली। खरंच त्या माहिती ऐकून सुद्धा आपल्याला अजून प्रसन्न वाटलं। तर आपण इथे कशासाठी येतो? आज आपण सगळे लवकर उठून आलो, तयार होऊन आलो, तसं पाहिलं तर शारीरिक दृष्ट्या कष्ट घेऊन आलो, इथे तसं उकडतंय, उन्हात आपण बसतोय, हे सगळं कशासाठी करतो आपण? तर या मागची आपली एक भावना असते की आपल्याला सुख मिळावं, आनंद व्हावा, म्हणून आपण हे सगळं करत असतो। हा आनंद म्हणजे नक्की काय आहे? आनंद हा काही एक भौतिक पदार्थ नाही आहे की जो आपण दुकानातून विकत घेऊ शकू किंवा एकमेकांना देऊ शकतो, पण वस्तू स्वरूपात आपण देऊ शकू असा तो पदार्थ नाही आहे। त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या आनंदाची व्याख्या, सुखाची व्याख्या वेगवेगळी असते। ज्या गोष्टीत मला आनंद मिळेल त्याच गोष्टीत तुम्हाला मिळेल असं नाही, ज्या गोष्टीत तुम्हाला आनंद मिळेल त्याच गोष्टीत मला मिळेल असं नाही। मग हा आनंद नक्की काय आहे? हा आनंद नक्की कुठे असतो? आपण येतो सगळीकडे, आपण जी धडपड करत असतो ती सगळी धडपड आपण सुखी आणि आनंदी होण्यासाठी करत असतो। काही मग तुम्ही त्याच्यासाठी मार्ग काही निवडा, तुमचा जॉब असेल, तुमचा व्यवसाय असेल, तुमचं शिक्षण असेल, तुम्ही ज्या काही ऍक्टिव्हिटीज करता त्याच्या मागे हेतू असतो की मला सुखी व्हायचं, मला आनंदी व्हायचं। मग हा आनंद नक्की असतो काय आणि असतो कुठे? तर आपल्या शरीरात मन नावाचा एक अदृश्य अवयव आहे, त्या अवयवामध्ये हा आनंद असतो। आणि जसं आपण म्हटलं तो सगळ्यांचा वेगवेगळा असतो। आज जसं आपण सगळे इथे आलो, आपला हेतू आनंद होण्याचा असतो, पण काही जणांना असं वाटलं की छान एक सोशल ऍक्टिव्हिटी जाऊन एन्जॉय करूयात। काही जणांना वाटलं की विठ्ठलाची भक्ती, आपण भक्तिभावाने जाऊन सेवा करूयात। काही जणांना वाटलं की नटायला थटायला मिळेल म्हणून आपण जाऊयात। काही जणांना वाटलेले नटलेले थटलेले त्या गोष्टी बघता येतील म्हणून जाऊयात। आपण वेगवेगळ्या भावनेने येतो, पण या सगळ्या मागचा हेतू असतो की खुश व्हायचं, आनंदी व्हायचं। आणि हा आनंद ज्या मनात असतो त्या मनाकडे आपण लक्ष देतो का? फार क्वचित आपण त्या मनाकडे लक्ष देतो। काय आहे त्या मनामध्ये? त्या मनामध्ये काय असतं? आपला संसार असतो, आपले मुलं बाळं असतात, आपलं कुटुंब असतं, काम, जॉब जे काय असेल त्या गोष्टी असतात, शिक्षण, जे काही गोष्टी आपल्या असतात त्या सगळ्या असतात। त्या छोट्याशा मनात मैत्रिणीसाठी एक मोठी जागा असते, मैत्रीण नसेल तर मेवणीसाठी असते। या सगळ्या अडचणीत जी काय मध्ये फटी उरलेल्या असतील, खाचाखळगे असतील, तिथे सगळीकडे जाऊन चिंता, क्लेश, अहंकार किंवा दुसऱ्याबद्दलचा मत्सर, तिरस्कार, या सगळ्या गोष्टी तिथे कोंबलेल्या असतात। या सगळ्या गोष्टींमध्ये या आनंदाला जागा कुठे? त्या आनंदाला याच्यात जागाच मिळत नाही। मग त्या आनंदाला जागा कुठे मिळवायची आपण? तर या मनामध्ये थोडी थोडी जागा आपण हळूहळू निर्माण करायची। तर मेवणीला सांगायचं, जाऊ दे बाई, तू तुझ्या नवऱ्याच्या मनात मोठी जागा आहे, तुझ्यासाठी तिकडे जा, माझ्या मनात मला थोडीशी जागा करू दे। हा सगळा अहंकार, हा सगळा नको असलेल्या ज्या गोष्टी आहेत, अनावश्यक गोष्टी आहेत, त्या थोड्या थोड्या कमी केल्या की आपल्याला सुखासाठी आणि आनंदासाठी आपल्या मनामध्ये जागा मिळू शकते। या नको असलेल्या गोष्टी आपण नकळत मनामध्ये ठेवलेल्या असतात, पण त्या काढून टाकण्यासाठी मात्र आपल्याला कष्ट करावे लागतात। कष्ट म्हणजे शारीरिक कष्ट असं नाही, पण प्रयत्नपूर्वक त्या गोष्टी काढून टाकाव्या लागतात। आणि मग उरलेल्या जागेमध्ये आपल्याला काहीतरी नवीन गोष्टी तिथे आणायला लागते। हे आणायची कशी आपल्याला माहिती नसतं। जसं आपण लहान मुलं असतात, लहान मुलांना एखादी गोष्ट कळली नाही, एखादी गोष्ट हवी असेल, माहिती नसेल की ते काय करतात? रडत रडत आईकडे जातात आणि आईला सांगतात मला हे हवंय, मला ते हवंय, बरोबर? आईची प्रार्थना काय, आईकडे ते विनवणी करतात। तसं आपण 1-2 मिनिटं आपल्या आईकडे विनवणी करूयात
आणि मग ती विनवणी काय आहे आणि त्याच्यातनं आईकडनं आपल्याला काय मिळेल हे आपण बघूयात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली तुकाराम. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. त्या माऊलींनी आपल्याला, तुकाराम माऊली आपल्याला काय सांगतात, हे सगळ्या गोष्टी आपल्याला जर हव्या असतील तर त्यांनी एक छोटासा उपाय आपल्याला सांगितलाय, अगदी छोटा, सहज लक्षात ठेवण्यासारखा. आणि आपण तो ऐकला असेल, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सगळ्या सिद्धी ज्या काही आपल्याला हव्या असतील, सिद्धी म्हणजे आपण 8 सिद्धींबद्दल इथे बोलायची आवश्यकता नाही, कुठलीही सिद्धी, जी गोष्ट आपल्याला हवी असेल ती गोष्ट प्राप्त करण्यासाठीचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे मन प्रसन्न पाहिजे, मन शुद्ध पाहिजे. अशुद्ध मन प्रसन्न होऊ शकत नाही. प्रसन्न मन नेहमी शुद्ध असतं, आनंदी असतं, उत्साही असतं. त्या सगळ्या गोष्टी प्रसन्न मनात असतात. हे मन जर आपण प्रसन्न केलं तर सगळ्या गोष्टींची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. याच्यामध्ये अडचण कुठे होते, आपण इथे आलोय कशासाठी, आनंदी होण्यासाठी, भगवान पांडुरंगाची भक्ती करण्यासाठी. जरी आपण आनंदी होण्यासाठी आलोय, भक्तीसाठी आलोय, तरी आपल्या मनात मात्र काय असतं, काहीतरी चालू असतं मनात, अनावश्यक गोष्टी. काय ही बाई किती उशिरा आली, वेळेवर यायला काय होतं, काय याने अवतार केलाय, पिवळा टी शर्ट आणि काळी पॅन्ट, असू दे ना, त्यांनी घातले, तुम्हाला काय त्रास आहे, टॅक्सी म्हणून बोलवा त्याला आणि पुढे जा. दुसरं, अरे हिने काय ही हिरवी साडी घातली, ढोबळी मिरची वाटते, वाटू दे ना, तिचा नवरा खाईल पनीर बरोबर, पनीर चिली, तुम्ही सोडून द्या, तुम्ही कशाला त्याच्यात. पण नाही, आपल्या मनात ह्याच सगळ्या गोष्टी कायम चालू असतात. मग आपल्या बुवांनी सांगितलंय की मन प्रसन्न करा, बाकी सगळ्या गोष्टी आपोआप होतील. आणि ज्ञानेश्वरांचा हरिपाठ जर आपल्याला माहिती असेल, हरिपाठ नावाचा एक रचना आहे ज्ञानेश्वरांची, त्याच्यामध्ये वारंवार ज्ञानेश्वरांनी काय सांगितलंय, कुणाला माहिती आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे हरिमुखे म्हणा म्हणजे काय, तोंडाने सतत हरिनामाचा जप चालू ठेवा. आता हरिनाम कोण, कशासाठी मी हरिनाम करू, मला उद्या प्रमोशन मिळेल का नाही याची चिंता आहे, बरोबर, किंवा माझी उद्या परीक्षा आहे त्याच्या अभ्यासाची मला चिंता आहे, कुठला हरी, कशासाठी मी त्याच्या मागे जाऊ, मला यातलं काही कळत नाही, हे सगळं ऍबस्ट्रॅक्ट आहे, माझा याच्यावर विश्वास नाही. किती जण आहेत असे, काही लाज वाजायची गरज नाही, आपण सगळेच असतो थोड्याफार प्रमाणात रे. काय काय जण म्हणतात मी नास्तिक आहे, माझा परमेश्वर वगैरे प्रकरणावर विश्वास नाही. आणि हल्ली अजून एक नवीन फॅशन आली आहे, मी धार्मिक नाहीये पण मी आध्यात्मिक आहे, आय एम स्पिरिच्युअल, आय एम नॉट रिलिजियस. म्हणजे काय, असं जर त्यांना विचारलं तर त्यांना कुणालाही काही सांगता येत नाही, त्यांना याचा गंधही नसतो की स्पिरिच्युअलिटी म्हणजे नक्की काय. पण ती एक फॅशन आहे हल्ली. मग आता मी जर आध्यात्मिक नाही, किंवा माझा देवावर विश्वास नाही, किंवा माझ्या डोक्यात बाकीच्या चिंता जास्त आहेत आणि परमेश्वराचं चिंतन करण्यासाठी माझी एकाग्रता होणं शक्य नाहीये, मग मी काय करायचं अशा वेळेला. हा परमेश्वर म्हणजे काय, जेव्हा वारकरी दिंडीला जातात, वारीला जातात, तेव्हा त्यांचं ध्येय काय असतं, गोल काय असतं, विठ्ठलाचं दर्शन करायचं, हा त्यांचा गोल असतो, हे त्यांचं ध्येय असतं. मग हे जे त्यांचं ध्येय आहे
तो त्यांचा परमेश्वर आहे. तुमचं ध्येय काय आहे? तो तुमचा देव आहे. तुमचं ध्येय जर असेल की मला उद्या प्रमोशन पाहिजे, किंवा मला एक नवीन घर घ्यायचं, किंवा मला नवीन एक गाडी घ्यायची, किंवा मला परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवायचे, तो तुमचा परमेश्वर आहे. मग त्याची आराधना करा ना. मग आराधना म्हणजे काय करा, तर ह्या हे विठ्ठल माझं ध्येय आहे म्हणून मी त्या विठ्ठलाचं कायम नाव घेत असतो. मग परीक्षेत चांगले मार्क मिळणं हे माझं ध्येय आहे, मग ते मी माझ्या डोक्यात सारखे तेच विचार चालू दे. मला प्रमोशन हवंय ते माझ्या डोक्यात असू दे. जसं विठ्ठलाची मूर्ती समोर ठेवून आपण त्याची आराधना करतो, तसं तुम्ही घरी एक प्रमोशन लेटर टाईप करा ना आणि ठेवा समोर आणि करा त्याची आराधना. कोण नाही म्हणतात. व्यवस्थित त्याच्यात लिहा की ऑन सच अँड डिअर सच अँड सच पर्सन, वी आर हॅपी टू इन्फॉर्म यू दॅट ऑन सच अँड सच डेट यू आर प्रमोटेड टू सच अँड सच डेसिग्नेशन. In this capacity, your revised salary will be this much. To undertake these responsibilities, this role, your responsibilities include following. लिहा, टाईप करा आणि ठेवा समोर. करा त्याची आराधना, मिळेल तुम्हाला ते. विठ्ठलाची आराधना केल्यावर विठ्ठल मिळतो. तुम्हाला हव्या त्या गोष्टीची आराधना करा ना, ते मिळेल तुम्हाला. आणि आपल्या सगळ्या शास्त्रांमध्ये जो संदेश आहे तो हाच संदेश आहे, तो परमेश्वराच्या रूपाने दिलेला आहे. त्यामुळे आपला गोंधळ होतो. आपल्याला कळत नाही दैनंदिन जीवनात याचा उपयोग काय, याचा माझ्याशी संबंध काय. अरे हाच संबंध आहे. तुम्हाला जर माहिती असेल, तुमच्यापैकी कोणी वारकरी संप्रदायात आहेत का? किंवा तुम्ही आहात वारकरी संप्रदायाचं जेव्हा भजन असतं तेव्हा भजनामध्ये सुरुवातीला पंचपदी असते. पंचपदी म्हणजे 5 अभंग म्हणतात. त्यातला पहिला अभंग रूपाचा अभंग म्हणतात त्याला. रूपाचा अभंग म्हणजे त्या अभंगामध्ये परमेश्वराच्या रूपाचं वर्णन केलेलं असतं. सावळे सुंदर किंवा राजस सुकुमार अशा प्रकारचे काही काही रूपाचे अभंग आहेत. तो सगळ्यात आधी म्हटला जातो. का तो म्हणायचा? अरे मी कुणाची आराधना करतोय, कुणाची पूजा करतोय, त्याचं रूप तर माझ्या डोळ्यासमोर पाहिजे. मला कळलं तर पाहिजे मी कुणाची आराधना करतोय. म्हणून तो रूपाचा अभंग आधी म्हणायचा असतो. मग ते रूप माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं, ते रूप मी माझ्या चित्तात साठवतो आणि त्या रूपाची मी प्रार्थना करतो, त्या रूपाची मी आराधना करतो, त्या रूपासाठी मी भजन गान करतो. हेच भजन गान मी माझ्या जे काही गोल आहेत, माझी जी ध्येय आहेत त्याचं करेन. मग जसं या वारकऱ्यांना परमेश्वर प्राप्ती होते, विठ्ठलाचं दर्शन होतं, तसं मला माझ्या प्रमोशनचं दर्शन होईल ना, किंवा मला माझ्या चांगल्या मार्कांचं दर्शन होईल ना, किंवा माझ्या नोकरीचं जे काय आपले ध्येय असतील त्याचं दर्शन होईल. ही त्याच्या मागची भावना, ज्याला आपण प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट म्हणतो, तो आपण कधी लक्षातच घेत नाही. कारण आपण दुर्दैवाने अंधानुकरण करण्यामध्ये गुंतलेलो असतो. मी हे असं का केलं? माझ्या आई वडिलांनी केलं म्हणून. त्यांनी का केलं? त्यांच्या आई वडिलांनी केलं म्हणून. त्यांनी का केलं? कोणीतरी गुरूंनी त्यांना सांगितलं म्हणून. त्यांनी का केलं? माहित नाही. इथे आपलं नॉलेज संपून जातं. एक छोटीशी गंमत सांगतो की ह्या गोष्टी कशा घडतात. कुणीतरी एक स्वामी होते, त्यांच्या मठामध्ये ते रोज संध्याकाळी यज्ञ करायचे. आता यज्ञ करताना काय व्हायचं, संध्याकाळच्या वेळेला पश्चिमेकडनं वारा यायचा. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांच्याकडे फकीर माणूस होता, तो संन्यासी होता. भगव्या रंगाचे 4-5 वस्त्र होती, त्यातलं एक वस्त्र घेतलं, 2 काठ्या रोवल्या आणि त्याच्याभोवती ते वस्त्र गुंडाळलं, म्हणजे वारा आडेल म्हणून. आणि यज्ञ व्यवस्थित झाला. काही वर्षानंतर कालांतराने त्या स्वामींचं निधन झालं. त्यांचे भक्त परिवार त्या गुरुजींचा अनुकरण पश्चिमेला पडदा लावायचा. काही वर्षानंतर तो यज्ञ घराच्या आतमध्ये किंवा एखाद्या हॉलच्या आतमध्ये व्हायला लागला. पश्चिमेला भगव्या रंगाचा पडदा. का? माझे गुरु लावायचे म्हणून. का लावायचे माहित नाही, ते लावायचे म्हणून आम्ही लावणार. अशा प्रकारे आपण एखादी जी कृती असते, एखादी जी आपली परंपरा असते, आपले जे आचरण असतं, त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. ते कारण कालांतराने निघून जातं किंवा त्याचं आपल्याला विस्मरण होतं आणि ती कृती आपण करत राहतो. आणि एक 4 जनरेशन्स नंतर, एस्पेशली आता इथे अमेरिकेत आल्यानंतर, आपली मुलं जेव्हा आपल्याला विचारतात हे काय करताय तुम्ही, कशासाठी करताय, आपल्याला 90%, 99%, 100% उत्तर नसतं. कारण आपल्या संस्कृतीत अजून एक वाईट गोष्ट अशी आहे, ही आपल्या धार्मिक नाही, ही संस्कृती कल्चरल गोष्ट आहे.
की कुठल्याही गोष्टीला प्रश्न नाही विचारायचे. नेव्हर क्वेश्चन एनिथिंग. का? परिप्रश्नेन सेवया असं भगवंतांनी गीतेत सांगितलंय. प्रश्नानेच तुम्ही सेवा करा, माहिती काढून घ्या, ज्ञानमार्ग आचरा, अंधानुकरण करू नका. पण आपण हे दुर्दैवाने आपल्या संस्कृतीचा हा भाग झालेला आहे की आपण आपल्या गुरुला, आपल्या आई वडिलांना कधीच प्रश्न विचारत नाही. ही वृत्ती आपण हळूहळू सोडून दिली पाहिजे. या प्रत्येक गोष्टीचा आकलन करायची प्रयत्न करायचा. सगळ्या गोष्टीची उत्तरं आपल्याला मिळतीलच असं नाही, पण थोडा थोडा प्रयत्न करायचा. ज्याचं आकलन होईल त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात काय रेलेव्हन्स आहे मॅप करायचा प्रयत्न करायचा. वारकऱ्यांचं ध्येय असं आहे, त्यांचं जीवन असं आहे, माझं ध्येय हे आहे, माझं जीवन असं आहे. काही पॅरलल्स आहेत का त्याच्यामध्ये? काही समांतर गोष्टी आहेत का? 100% आहेत. त्या सापडतील आपल्याला. त्या सापडल्या की त्या आपण आचरणात आणायच्या, इम्प्लिमेंटेशन करायचं. इतक्या सोप्या या गोष्टी आहेत. तर माझी परत एकदा तुम्हाला विनंती अशी, वेळेअभावी आपण फार आता चर्चा करणार नाही, पण तुम्हाला मी एवढीच विनंती करेन की तुम्ही ज्या काही गोष्टी करता, अगदी दैनंदिन पूजा असेल, दैनंदिन एखादी तुम्ही प्रार्थना म्हणत असाल, श्लोक म्हणत असाल, सत्यनारायण घालत असाल, जे काही करत असाल, काहीतरी समजून घ्यायचा प्रयत्न करा. हे काय आहे, का करतोय, का करायचं, ह्याचा थोडा प्रयत्न करून तुम्हाला खूप आनंद होईल. जेव्हा त्याचे तुम्हाला प्रॅक्टिकल आन्सर्स मिळतील ना, खूप आनंद होईल तुम्हाला आणि समाधान वाटेल की मी करतोय, खरंच चांगलं करतोय आणि खरंच त्याचा माझ्या जीवनाशी काहीतरी संबंध आहे आणि उपयोग आहे. आपण सगळे इथे आलात, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. हे संस्कृती टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय, आपल्या मुलांवर ते जागरूकता निर्माण करतोय. हा खूप मोठा आणि अवघड कार्य आहे, पण आपण सगळेजण ते करताय मनापासून. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि मला इथे सेवेची संधी दिली त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. बोलली लेकुरे वेडी वाकुडे उत्तरे दया क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, कधी नाही विचारला अधिकार म्या आपुला करा, क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, संत शिरोमणि तुकाराम महाराज की जय, अपने अपने गुरु महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ.